श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत यंदा उल्लेखनीय वाढ, मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेकडून कडक उपाय आणि जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेचा टंचाई आराखडा यासह ऐकूयात आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीने यंदा उल्लेखनीय वाढ नोंदवलेली आहे. अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाकडे 358 उत्पादकांनी नोंदणी केली असून 1118 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2024-25 मध्ये देखील ही निर्यात 853 मेट्रिक टन होती. यंदाच्या हंगामात युरोपियन देशांकडे निर्यातीचं प्रमाण अधिक राहिलं आहे. जर्मनी, युके, नेदरलँड, हॉलंड या देशांकडे 71 कंटेनर्स द्राक्षे पाठवण्यात आली आहेत. थकबाकी वसुलीसाठी सोलापूर महानगरपालिकेनं आता कडक पावलं उचलली आहेत. शहरातील 30,000 थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या 15 दिवसात थकबाकी भरली नाही तर मिळकतीवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला आहे. गेल्या वर्षी 318 कोटी रुपयांच्या मिळकत कर संकलनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी 235 कोटींची वसुली पूर्ण करण्यात आली आहे. यंदा 200 कोटी रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गुंठेवारी नियमितीकरण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. नागरिकांच्या मालमत्तेचा मालकी हक्क अबाधित ठेवण्यासाठी तसंच मूळ मालकी प्रदान करण्यासाठी हे शिबिर भरवण्यात आलं होतं. यामध्ये खासगी मालकांकडून गुंठेवारीनं विकलेल्या 2,000पेक्षा जास्त नागरिकांनी ओपन प्लॉटची नोंदणी केली. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून नोटरीद्वारे खरेदी केलेल्या आणि जागा ताब्यात असलेल्या मिळकतदारांनी समन्वयानं हे विषय मार्गी लावावेत असं आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं आहे. जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. 286 शाळांमधील 2,947 जागांसाठी पहिली निवड यादी जाहीर झाली आहे. त्यांना प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीत प्रवेश द्यावा असं आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केलं आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 1,797 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पुढील प्रवेशासाठी पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS पाठवले जाणार असल्याचं शिक्षण विभागानं सांगितलं आहे. जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. भीमा नदी कोरडी पडली होती, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. भीमा नदीकाठच्या अनेक गावच्या पाणी पुरवठा योजना देखील अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाणी प्रश्न ऐरणीवर होता. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडावं या मागणीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार उजनीमधून भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं 12 कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. तसंच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र इथल्या पाणी पुरवठ्यासंदर्भातील कामांची दुरुस्ती करण्याच्या सूचना देखील जिल्हा परिषदेनं दिल्या आहेत. येत्या एप्रिल ते जून महिन्यात साधारणपणे 246 टँकर्सद्वारे किमान 200 गावांना पाणी पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना जास्त दरानं खतांची, बियाणांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी विभागानं कारवाई केली आहे. शेतकऱ्यांना निकृष्ट खते, बियाणे विकणाऱ्या तसंच रासायनिक खतांचा मर्यादेपेक्षा जास्त अवैध साठा करणाऱ्या 252 जणांवर गेल्या वर्षभरात कारवाई केली आहे. त्यापैकी 215 जणांचे परवाने निलंबित केले आहेत. 27 जणांना ताकीद देण्यात आली आहे. 4 जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत तर 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी दिली आहे. तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.